पहिले हा व्हिडिओ बघा. चला गाडी. बघितला का? आता या लोकांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना झाडं तोडण्यापासून अडवलं, तर बघा ना ही पोलीस लोक त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखं धक्के मारत आणि अटक करण्याच्या धमक्या देत आहेत. प्रशासन म्हणतं हे सगळं पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी होत आहे. तर त्यामध्ये तपोवन परिसरात साधुग्राम उभारणीसाठी सुमारे 1800च्या आसपास झाडं तोडण्याची योजना आहे. तर गंगापूर रोड परिसरात रस्ते रुंदीकरण आणि अपघाताचं कारण देऊन सर्रास झाडे तोडली जात आहेत. आता या गोष्टीला काही पर्यावरण प्रेमींनी विरोध केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येत आहे. आता प्रशासन असं सुद्धा म्हणतंय की आम्ही एक झाड तोडण्याच्या बदल्यात 10 झाडे लावू. मग तुम्हाला असं सुद्धा करता येऊ शकतं ना, तुम्ही जी 10 झाडे लावणार आहात त्याच ठिकाणी तुम्हाला साधुग्राम उभा करता येऊ शकतं ना. आता ह्या जरतरच्या गोष्टी झाल्या, पण शेवटी नाशिक महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं तोड करून आपल्याच नाशिकचं हरित कवच नष्ट करू पाहत आहे आणि असं करून ते आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे असं म्हणायला काही हरकत नाही.